रामकृष्ण हरी. मी सुनील किसनराव गाडगे, मुक्काम साकुरी पोस्ट बेल्ला तालुका जुन्नर जिल्हा पुणे, राहणार सत्य व्यवसाय कामोठे पनवेल या ठिकाणी राहत असून माझी ही जी वारी आहे पांडुरंगाची, ही खऱ्या अर्थाने आमचे वडील कैलासवासी किसनराव अर्जुन गाडगे यांनी मला ही घालून दिलेली वारी आहे. आणि ती परंपरागत आज तागायत सन 1997 पासून आजपर्यंत ही अविरतपणे गोविंद महाराज केंद्रे आणि श्री ज्ञानोबराय वैराग्य मूर्ती तपमूर्ती कोंडाजी बाबा डेरे, त्याचप्रमाणे आमचं प्रेम, आमचं हृदय, आमचं काळीज श्री तुकोबराय यांच्या निष्ठेने ही वारी आजही चालू आहे. रामकृष्ण रामकृष्ण हरी. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत विश्वमौली संत सम्राट श्री ज्ञानोबराय आषाढी वारी पालखी सोहळा. खऱ्या अर्थाने आज ह्या वर्षाची वारी म्हटलं तर एक वेगळा अनुभव, वेगळा आनंद आणि वेगळी ऊर्जा या ठिकाणी निर्माण झाली या वारीमध्ये. खऱ्या अर्थानं जसं पाहिलं तर ही वारी म्हणजे एक वेगळं चैतन्य आपल्याला निर्माण करत असतं. आणि आज ह्या वर्षीची वारी म्हणजे साक्षात इंद्रायणी थांबली. माझ्या ज्ञानराजासाठी ही इंद्रायणी थांबली. 2 दिवस प्रस्थानच्या अगोदर इतका महापूर या इंद्रायणीला मातेला आला होता की खऱ्या अर्थाने इंद्रायणी मातेने माझ्या ज्ञानोबरायांच्या समाधीचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेऊनच ज्या दिवशी प्रस्थान होतं त्या दिवशी या इंद्रायणी मातेला ज्ञानराजासाठी थांबावं लागलं. आणि खऱ्या अर्थाने या वर्षीचा आषाढी वारी पालखी सोहळा न भूतो न भविष्यती असा सोहळा या ठिकाणी पार पडला. आज ज्ञानोबरायांचा, तुकोबरायांचा, सोपान काकाचा, आई मुक्ताई साहेबांचा, नाथदादांचा, नाथरायांचा हा सगळा पालखी सोहळा वाखरीवरून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाला. आणि पंढरपूरमध्ये दशमीला संध्याकाळी हा सर्व पालखी सोहळा या ठिकाणी विसावला. खऱ्या अर्थाने या वर्षाची वारी म्हणजे एक वेगळं चैतन्य, वेगळा आनंद, वेगळी निष्ठा खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी वारकऱ्यांना लाभलेली आहे. आणि ह्या वर्षाची वारी म्हणजे पंढरपूरमध्ये न भूतो न भविष्यती अशी ही वारी आज या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि त्यामध्ये सर्वात मोठी दिंडी म्हणून आमची हरिभक्तपरायण गुरुवर्य गुरुनाम गुरु गोविंद महाराज केंद्र दिंडी क्रमांक 43 यावर्षी 7 ते 8 हजार समाज आमच्या दिंडीमध्ये आहे. आणि या सर्व वारकऱ्यांचं मी मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. माझं नाव अशोक महाराज मोरे. गोविंद बाबा हे आमचे गुरु आणि जवळजवळ 40 वर्षे त्यांची मी सेवा केली. रात्रंदिवस त्यांच्या संगतीत होतो. लग्न पण केलं नाही. आणि बाबाने एवढेसे लोक लाविले द्वारे त्याचा वेलो गेला गगनावर. अशी मोठी दिंडी झाली. 12 आता पुढच्या वर्षी 50 वर्ष झाले. 50 वर्ष मी वारीत होतो. पूर्ण वारी केली. महाराजांनी 24 तासाची सेवा केली. भरपूर झाले. संस्थांची सेवा केली आणि त्या रात्रंदिवस त्यांच्या संग राहत होतो मी. बस. रामकृष्ण हरी. आज वास्तव्य पंढरपुरात आहे. पंढरपूर नियोजन मी बघतो पाठीमागे गेल्यानंतर सुद्धा. रामकृष्ण.
विठ्ठल नाम. पंढरीच्या या वारीमध्ये मिळतो आनंद.